कुंभमेळ्याला जगातील सर्वात मोठे धार्मिक आयोजन असं म्हटले जाते व यावर्षीच्या कुंभमेळ्याला आतापर्यंत जवळपास 35 कोटीहून अधिक लोकांनी भेट देऊन तेथे पवित्र स्नान केलंय। 144 वर्षांनी येणारा योग यावर्षीच्या कुंभमेळ्याला लाभलाय। भारताच्या सर्वच प्रांतातून हिंदू धर्मातील सर्व जाती जमातीतून येथे करोडोच्या संख्येने लोक भेट देत आहेत। प्रयागराज उत्तर प्रदेश येथे सुरू असलेल्या महाकुंभमेळ्याच्या निमित्ताने सर्व जगाला अनुभवास येणाऱ्या जगातील सर्वात मोठ्या श्रद्धा, आस्था, भक्ती, धार्मिक परंपरा व संस्कृती या सर्वच वैविध्यपूर्ण बाबींचा अनोखा मिलाप छायाचित्राच्या माध्यमातून आता ठाणेकरांना प्रत्यक्ष अनुभवायला मिळणार आहे। सुप्रसिद्ध वैद्यक तज्ञ व पर्यावरण कार्यकर्ते डॉक्टर महेश बेडेकर यांनी नुकतेच प्रयागराज येथील कुंभमेळ्याला भेट दिली आहे। कुंभमेळ्यातील अलौकिक असे भारावून टाकणारे काही क्षण त्यांनी आपल्या कॅमेऱ्यात बंदिस्त केलेत। या निवडक छायाचित्रांना अमोद घैसास यांनी क्युरेट केलं असून या निवडक छायाचित्रांचे व त्याचबरोबर साधू व कुंभ यावरील निवडक पुस्तकांचं प्रदर्शन शनिवार व रविवार दिनांक 8 व 9 फेब्रुवारी 2025 रोजी प्राच्यविद्या अभ्यास संस्था ठाणे आयोजित करण्यात येणार आहे। या प्रदर्शनाची वेळ सकाळी 10 ते सायंकाळी 7 पर्यंत अशी आहे। ज्यांना प्रत्यक्ष कुंभमेळ्याला भेट देणं शक्य झालं नाही अशा सर्वांसाठी ही पर्वणीचे। या छायाचित्रांचे व पुस्तकांचं प्रदर्शन दिनांक 11 ते 23 फेब्रुवारी 2025 या कालावधीत ठाणा कॉलेजच्या परिसरात सकाळी 9 ते सायंकाळी 6 या दरम्यान आयोजित करण्यात आलं आहे। कुंभमेळ्याचे प्रतिबिंब या छायाचित्रांच्या व पुस्तकांच्या माध्यमातून सर्वांना अनुभवता येणार आहे। ठाणे व परिसरातील सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने या कुंभमेळा छायाचित्र प्रदर्शनाला भेट द्यावी असं आवाहन डॉक्टर महेश बेडेकर यांनी केलं आहे। ठाणे येथील सुप्रसिद्ध डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल हे या संपूर्ण उपक्रमाचे प्रायोजक आहेत। मी कुंभमेळ्यामध्ये पहिल्यांदाच गेलो होतो। मी वैज्ञानिक दृष्टिकोन असलेला डॉक्टर असल्याकारणाने विज्ञानाचा स्टुडंट आहे असं म्हणायला पाहिजे, पण मला उत्सुकता होती। मला माहीत काही नव्हतं या पंथाबद्दल, या पद्धतीबद्दलही माहीत नव्हतं। मी प्लॅनिंग करून गेलो होतो, पण तिकडे गेल्यावर मला खूप गोष्टी इग्नोरन्स म्हणतात तशा खूप गोष्टी मला नवीन तिकडच्या बघायला मिळाल्या आणि मग मी फोटो काढले आणि मला असं वाटलं की सगळ्यांना जाता येत नाही आहे कुंभमेळ्याला, पण महाविद्यालयातल्या मुलांना याची माहिती व्हावी किंवा अशीसुद्धा समाजामध्ये अशी लोकं आहेत जी आपल्याबरोबर एवढी कनेक्ट होत नाहीत। म्हणजे हे नॉर्मली कुंभमेळ्याच्या नंतर आपण किंवा आपल्याला ते दिसत नाही, ते असतात पण आपण त्यांच्याकडे एवढं लक्ष देत नाही। पण खरं म्हटलं तर इकडे गेलं तर हेच खरे सेलिब्रिटीज होते आणि त्यांच्याशी कनेक्ट करणं इज नॉट डिफिकल्ट, इट इज डिफिकल्ट बट नॉट इम्पॉसिबल। तुम्ही त्यांच्याशी बोललात तर लक्षात येतं की त्यांचंही एक काहीतरी मत आहे। म्हणून मुलांना, महाविद्यालयातल्या मुलांना काही ह्याच्याबद्दल सगळ्यांना जाता येणार नाही, पण त्यांना याचा एक कुंभमेळ्याला हे 5% आहे तुम्ही बघताय ते, याचा एक अनुभव आहे म्हणून हा एक प्रयत्न आहे। हा जो एक्झिबिशन हा किती दिवस असणार आहे विद्यार्थ्यांसाठी? हा 23 तारखेपर्यंत आहे। 23 तारखेपर्यंत सकाळी 10 वाजल्यापासून ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तिथे आयोजन आहे। आणि मुख्य मी काही पुस्तकंही जमा केली आहेत, म्हणजे साधू आणि कुंभमेळा नुसतं एक्झिबिशन नाही आहे, अशी एकत्र पुस्तकं बघायला मिळणार नाहीत। म्हणून काही कॉफी टेबल बुक्स आणि काही अशी वाचणारी पुस्तकं ही त्याचं एक छोटं एक्झिबिशन ठेवलेलं आहे, कारण सगळी एकत्र पुस्तकं बघायला मिळत नाही, पण मी ती कलेक्ट केली 1-2-4 महिन्यामध्ये, त्याचं एक्झिबिशनही आहे। प्राच्यविद्या आणि जोशी बेडेकर कॉलेज मिळून हा उपक्रम घेतलेला आहे। आपण तुम्ही सगळी माहिती ऐकलीच असेल की डॉक्टर महेश बेडेकर जाऊन त्यांनी जसा कुंभ अनुभवला त्याची काही क्षणचित्र त्यांनी आपल्या मुलांसाठी अवेलेबल केलेली आहे आणि ह्याच्यातनं नक्कीच म्हणजे नेमकं तिथे काय झालं याचं एक ज्याला आपण टिप ऑफ द आईसबर्ग म्हणून त्याची थोडीशी कल्पना येते आणि मानवी आयुष्य किती वेगळं असू शकतं याची मला असं वाटतं याची एक आपल्याला ग्लिम्स ह्या प्रदर्शनामध्ये मिळते। आणि तेवढंच नाही तर यावेळेस त्याची जी मॅनेजमेंट आहे दॅट इट सेल्फ इज अ मॅटर ऑफ स्टडी। जेव्हा कित्येक कोटी एका शहरात जमतात तेव्हा अतिशय स्मूथली कशा गोष्टी घडतात याचं सुद्धा नियोजनात सुद्धा कुठेतरी अभ्यास व्हायला पाहिजे असं मला वाटतं। तर या सगळ्याच यांनी आता NEPमध्ये मुलांना OJT आहे, ऑन जॉब ट्रेनिंग, तर ते समजून घेत आहेत प्रत्येक फोटोच्या मागची छोटीशी कथा आणि ते सांगतायत इतरांना। तर दिस इट सेल्फ इज OJT, ऑन जॉब ट्रेनिंगसारखं मुलांचंही होऊन जात आहे आणि
एक वेगळ्या जगाची सैर होते. त्यामुळे मला असे उपक्रम नेहमीच खूप महत्त्वाचे वाटतात आणि जोशी बेडेकर महाविद्यालय नेहमीच अशा प्रकारचे उपक्रम घेत असतं. एकंदरीतच मुलांना आध्यात्मिक हे पाहायला मिळते कॉलेजमध्ये. हो, काय सांगाल? हां, म्हणजे मी तेच म्हटलं ना की जीवन किती वेगवेगळ्या प्रकारे माणसं जगतात आणि जगू शकतात. शेवटी अध्यात्म तोच आहे. तिथे ना कोणी कोणाचा धर्म, जात, पात हे सगळं विसरून तिथे करोडोच्या संख्येने माणसं एकत्र येतात. दिस इटसेल्फ हाच म्हणजे मला खूप मोठा अध्यात्म वाटतो. आणि जे काही एकमेकांशी कनेक्ट होत आहेत ही मंडळी सगळी जे तिथे गेलेली, जे भेटे भूत ते मान भगवंत, अशा एकच ईश्वर सर्वदूर पसरलाय ही जी आपली धारणा आहे, या धारणेचं एक मूर्त स्वरूप म्हणजे हा कुंभमेळा आहे. आणि ते विद्यार्थ्यांना बघायला मिळतंय. हे खूपच दुर्मिळ योग आहे असं